हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळचे पहाटेचे 5ला 3 मिनिटं कमी आहेत. तर आम्ही निघालो तर सिद्धिविनायकला जाण्यासाठी. तर नेहरू स्टेशनला आम्ही इथे पोहोचतो. मंथन आणि मंगेश घरी आहेत. संकेत आणि मी निघालो आहे. तर आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर त्याच्यामुळे लवकर पहाटे निघालो त्याच्यासाठी की म्हणजे नंतर परत घरी यायचं आहे, परत मंथनचं स्कूल पण आहे आणि म्हणून मग पहाटे लवकरच निघालो. तर आज खूप मन प्रसन्न असं वाटत होतं, कारण की सकाळी पहाटे लवकर निघालो ना. तर मंथनचं स्कूल आहे त्याच्यामुळे मंथन आणि मंगेश काय आले नाहीत. मंगेशचं ऑफिस पण आहे. तर सकाळी लवकर चालू होतं. तर ते बोलले की तुम्हीच जाऊन या. तर ट्रेन येईल आणि थोड्या वेळात भेटते मी तुमच्यासोबत दादरला डायरेक्ट. तर इथे दादर स्टेशनला उतरलो आणि त्यानंतर ना एवढी गर्दी होती ना, तर मला वाटत होतं की सगळी म्हणजे आम्हीच लवकर उठलो की काय. पण इथे जे मार्केट बसतं ना, तर तिथे खूप गर्दी होती, कारण की हे देवाणघेवाण चालू असते भाजी मार्केटमध्ये. तर रिटेलिंग आणि जे होलसेल आणि रिटेलिंगचे जे हे असतात ना शेतकरी, तर त्यांची इथे देवाणघेवाण पण चालू होती सकाळी सकाळीच. तर मार्केट मस्त भरपूर अशी गर्दी होती आणि सगळं असं स्वस्तमध्ये असतं सकाळी सकाळीच. तर मी म्हटलं की जे काही घ्यायच्या वस्तू आहेत ना, फ्रूट्स वगैरे किंवा काय घ्यायचं असेल तर मग जाता जाता घेऊन जाऊ आणि आधी पहिल्यांदा जाऊन सिद्धिविनायकचं दर्शन करू, कारण की सकाळी पहाटे लवकर ह्याच्यासाठीच निघालो. तर मंदिराजवळ पोहोचलो आम्ही इथे सिद्धिविनायक गणपती बाप्पांच्या मंदिराजवळ. तर आतमध्ये जातो आणि मोबाईल अलाउड नाही आहे मोबाईल शूट करायला. तर त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ शूट आतमध्ये करणार नाही, कारण की खूप सिक्युरिटी पण असते आणि CCTV कॅमेरे लावलेले असतात त्याच्यामुळे. तर इथे ना आम्ही ज्यावेळेला लाईनमध्ये थांबलो होतो ना, तर त्यावेळेला इथे लाईव्ह दर्शन चालू होतं. तर ते मी तुमच्यासोबत आता शेअर करते. आणि इथे बाप्पांसाठी मी दुर्वा पण घेतले, हार पण घेतले. तर ही लाईन अशी मस्त भरपूर एवढी लाईन लागलेली आहे ना, तर 1 तास तरी जाईल. तर दर्शन करून बाहेर आलो, कारण की एवढी गर्दी होती ना आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट करायला अलाउड नसतं मंदिरांमध्ये. तर त्याच्यामुळे मी काही मोबाईल बाहेरच काढला नाही. तर आता इथून निघणार घरी जाण्यासाठी. प्रसादी वगैरे घेतलेली आहे. तर आता मी पोचलेली आहे नेहरू स्टेशनला. संकेत उतरला तिकडे ऑफिसला जाण्यासाठी, तो गेला ऑफिसला. तर मी इकडे ऑटो करून आता घरी पोचते. बाकीची सगळी कामं आहेत ती आवरायची आहेत. घरी जाऊन देवपूजा पण करायची. घरी पोचली, बाकीचं सगळं जे आवरलं. येताना दुर्वा आणले होते, फुलं आणलेली, प्रसादी पण आणली. आणि जो ह्या पिशवीमध्ये जो हार आहे ना, तर तो तिथून आपल्याला रिटर्न करतात ना, तर तो हार आहे. त्याच्यामुळे मग घरी येऊन आता इथे मस्त देवपूजा करून घेते आणि मग नंतर तुमच्यासोबत बोलते. इथे दुर्वांची जोडी केली, 21 दुर्वांची जोडी केली गणपती बाप्पांना घालण्यासाठी. आणि थोडीशी पाया पडण्यासाठी ठेवलेली आहेत, म्हणजे नमस्कार करण्यासाठी. आणि हा जो गणपती बाप्पा आहे ना, तो मंथनने स्वतःच्या हाताने बनवलेला गणपती बाप्पा आहे आणि खूप सुंदर असं मस्त मूर्ती बनवलेली त्याने. तर इथे माझी सकाळी देवपूजा पण झाली. त्यानंतर मन एकदम आज प्रसन्न वाटत होतं, कारण की सकाळी सकाळीच उठून दादरला जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. तर त्यामुळे तर मी खूप खुश आहे. कशाला? आज आमचा पहिला पिरियड PT आहे आणि दुसरा पिरियड पण PT आहे आणि उपवास पण आहे ना. हा, आज उपवास पण आहे. मागच्या वर्षीपासून ना मंथन हे पकडतो, अंगारकी संकष्टी चतुर्थी उपवास करतो. तर ह्या वर्षी पण त्याने उपवास केला. मी सकाळी मंदिरात जाऊन आली सिद्धिविनायकला. मंथनला माहीतच नाही. आणि मंथनने जो बाप्पा बनवलेत ना गणपती बाप्पा, त्यांची मी आज पूजा केली. ती तुम्हाला दाखवते बघा. आणि मंथनला आता मी खिचडी पण दिली. उपवासाला मंथनचा जो उपवास आहे त्याच्यामुळे खिचडी दिलेली. आवाज कमी करवा. तर मंथनचा ना आज संकष्टी उपवास केलाय, म्हणून मी त्याला काय दिले बाळा तुला? खिचडी. आणि सकाळी काय केलं? काय खाल्लं? सकाळी मी फक्त दूध पिलं. आणि आता खिचडी खातोय. टिफिनला पण मी इथे खिचडी ठेवली, दाखवते. खिचडी दिली याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 2 केळी दिली आहे. ही बघा, 2 केळी दिली. तर आता बघू, लवकर आहे चंद्रोदय. तर मग मंथनला स्कूलमधून सोडून येणार, त्याच्यानंतर थोडीशी तयारी करून ठेवणार. येताना केळीची पानं घेऊन येणार. दादरवरून येताना मी ना फुलं घेऊन आले. आवाज कमी कर जरा. दादरवरून येताना मी फुलं घेऊन आली, मस्तपैकी देवपूजा केली, कारण की मला माहिती होतं की हार रिटर्न करतात ना. तर त्याच्यामुळे मी हार काल आणले नव्हते. आज तो हार आणला. त्याच्यानंतर मग पूजा केली. येताना फुलं आणली, मस्तपैकी पूजा, एकदम प्रसन्न वाटलं म्हणून. आणि
मग आता आज असं आहे, उपवास आहे, आज संकष्टी आहे, खूप एकदम भारी म्हणजे काय फिलिंग हॅपी. तर आता बोलते मी थोड्या वेळात, बघू. दुपारी मंथनला सोडून यायचं आहे स्कूलमधून, त्यानंतर परत घ्यायला जायचं आहे, बाकीची घरातली कामं करायचे, संध्याकाळच्या जेवणाची पण तयारी करायची. तर भेटू मात्र संध्याकाळीच. आणि इथे संध्याकाळचं बाकीचं माझं सगळं जेवण झालं आणि इथे मी आता मोदकाची तयारी करते. आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे, त्याच्यामुळे मोदक तर झालेच पाहिजेत. त्याच्यामुळे मस्त उकडीचे असे मोदक हळदीच्या पानातले, हळदीचं पान टाकल्यानंतर एकदम छान असा स्मेल येतो. एवढे भारी झाले होते ना माझे मोदक जे बनवले होते. आणि ही जी घरात लावलेली हळदीची पानं आहेत ना, तर ती 2 वरती ठेवली चांगला वास येण्यासाठी. तर हे आता उकडवायला ठेवते. 21 मोदक आपल्या बाप्पांसाठी द्यायचे. बाकीचं माझं सगळं जेवण आवरलेलं आहे. आज आहे म्हणजे लवकरच आहे तरी चंद्रोदय 9:15 वाजता काहीतरी आहे, म्हणजे 9:17 असं काहीतरी. आणि हे उकडवायला ठेवले. त्याच्या टोपामध्ये ना मी थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये थोडी कोकम टाकलेले 2-3, म्हणजे काळे होणार नाहीत मोदक, त्याच्या टोप काळा होणार नाही त्याच्यामुळे. तर हे उकडलेले जे मोदक आहेत ना, तर एका बाजूला ठेवते. थोड्यानंतर अजून एक उकडायला ठेवलेले आहेत, अजून एक वेळेला म्हणजे उकडी काढायला दुसरे जे मोदक बनवले होते ना, तर ते उकडायला ठेवलेत. मस्त असे मोदक झालेले आहेत, एकदम सुंदर असा आकार आलेला आहे. आणि पहिल्यांदा एवढे परफेक्ट असे माझे मोदक झालेले आहेत. तर सगळं जेवण आवरतेने वाडी दाखवायची, नैवेद्य दाखवायचंय. आणि ना मस्त असे मोदक बनवले होते, नैवेद्य दाखवला. आणि मी मंगेशने सारखे विचारत होते की मंगेश आज म्हणजे मोदकांचा आकार खूप मस्त आलाय ना, तर ते बोलले हो छानच आलाय. आणि मग आता मी आरती करून घेते, तारीफ खूप झाली. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, हे गजानन तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.